नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर श्री शिवाय नमोस्तुभ्यं. तर सकाळी सकाळी आज लवकर आंघोळ केली, स्वयंपाक केला आणि पाऊस येईल म्हणून कपडे काढत होते. जायचं होतं गणपतीचा प्रसादाला. आणि तर मग त्या म्हणे, माझ्या सासूबाई म्हणे का तेल लावून देते, मग गुत्ता काढायचा राहतो. मग तेल नाही लावलं का खूप गुत्ता होतो माझ्या केसांमध्ये मोठे असल्यामुळं. तर आलेले मी आणि सगळेजणी इथं आपापलं काम करत होते. सगळे वेगवेगळं कामं करत होते सगळ्याजणी. सगळे आवर्जून मनापासून काम करतात. आणि इथं स्वयंपाक करायच्या आधी सगळ्याजणी 5-6 जणी चूल पुसतात आमच्या इथं. अशा पद्धतीने तुमच्याकडं पुसतात का तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि परत मग आहे ना, सगळे म्हणजे आपापलं कामं करत होते सगळ्याजणी. ते लसूण सोलायचं काम चालू होतं. सगळ्या आवर्जून व्हिडिओमध्ये येतात. सगळ्यांना आवडलं पण मी व्हिडिओ काढते करून सगळ्यांना. आमचा सगळा ग्रुप मिळून हे सगळं करत राहतो मळहळदीचा. तर नक्की आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. सगळ्याजणी काम पटापटा आवरत होत्या आणि सगळ्यांना व्हिडिओमध्ये सुद्धा यायला आवडत होतं. आणि कढीपत्ता पाहू शकता तुम्ही, दारातच कढीपत्त्याचं झाडे, विकत काही आणावं सुद्धा लागत नाही. धुवून लगेच फोडणीमध्ये टाकायचा. आता इथं पुलाव बनवायचं काम चालू होतं सगळ्यांचं. आणि सगळ्या हसून खेळून सगळ्याजणी काम करू लागतात. कोणी रुसत नाही का कोणी फुगत नाही, काहीच नाही. आणि ह्या माझ्या शेजारच्याच ताई आहेत आणि सगळ्या आजूबाजूलाच राहतात, सगळ्या मळहळदीलाच राहतात सगळे. आणि सगळ्या आवर्जून माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आलेल्या आहेत. सगळ्या असं कर, असं बनव, तसं बनव, असं बोल, तसं बोल. खूप चांगलं वाटलं का मला म्हणजे सपोर्ट करतायत या सगळ्याजणी. आणि मोदक, आता गणपती बाप्पा आहे तर मोदक तर झालेच पाहिजे. आणि तर ते तांदूळ धुतलेले, मग थोडंसं तेल लावून घेतलं व्हेज पुलावमध्ये टाकायला. आणि सगळ्या आवर्जून हसून खेळून सगळ्या करू लागतात. खूप छान वाटतं. असा एक ग्रुप सगळ्याजणीचा असलाच पाहिजे. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग माझा नक्की सांगा. आणि इथं लापशी झालेली बाहेर चुलीवर टाकली होती लापशी, तर छान खमंग सुगंध येतोय लापशीचा. आणि सगळ्या आवर्जून माझ्यासोबत व्हिडिओ बनवत होता. सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा असं सगळ्याजणी म्हणत होत्या. आणि नंतर मग आरतीसुद्धा झालेली आहे. तर मंडळाला एक जणांनी लाडू दिलेले होते, तर लाडूसुद्धा वाटप करत होत्या ताई. आमच्या शेजारच्याच ताई आहे या मोठ्या. सगळ्यांना पुरतील असे थोडं थोडं वाटत होते, सगळ्या अर्धा अर्धा लाडू. तर असं राहतो माझा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आमचा ग्रुप आवडला असेल तर. आता जेवणाची तयारी सगळ्यांना वाटून सुद्धा आम्हाला शेवट उरलेलं आहे. सगळ्यांचे जेवणं झाल्यावर मग आम्ही सगळ्या लेडीज बसलेलो आहेत. हा सगळा आमचा ग्रुप आहे. आम्ही सगळं सोबतच काम करतो. फिरायला जाताना सुद्धा आम्ही सगळे सोबतच राहतो. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा तुम्ही. असा आहे आमचा ग्रुप. बाय बाय.